काय करणार आहेस? नवऱ्याला सांगशील? जास्त सांग का पोलिसात जाशील? तू माझं काहीच बिघडवू शकत नाही सावी. तुमचा वाद माझ्याशी आहे ना? अहो त्याचा राग तुम्ही धैर्यांवर का काढताय? या सगळ्यांमध्ये त्यांची काही चूक नाहीये. वाद नाही, वैर वैर आहे माझं तुझ्यासोबत. आणि फक्त तुझ्याशी नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाशी आहे. तुझी आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. पण तरी पण आलीस आमच्या डोक्यावर मिरवायला. आमच्या घरात आलीस आणि तुझा शांतपणा सुरू केलास. आणि तुझ्या नवऱ्याचं म्हणशील ना तर त्याची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ना तो काय करतोय ते डोळे उघडे ठेवून बघ. मी निदान जे वैर आहे ते समोरासमोर निभावतोय, पण तो पाठीत खंजीर खुपसतोय. बास, तुम्हाला काही अधिकार नाहीये माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलण्याचा. नवरा हे तू स्वतःला शानी समजते ना? खऱ्या खोट्यातला फरक कळत नाही. त्याला नवरा म्हणून मिरवतेस ना? अरे तोच तर खरा. भाऊजी, तुम्ही किती पण ताकद लावा, खरं तुम्ही मला आणि धैर्यांना वेगळं नाही करू शकत. तुमच्या या खोटारडेपणाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. याच्या आधी पण तुम्ही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मला ते खोटे मेसेजेस केले, पण आता बास. आता जे झालं ते झालं, इथून पुढे नाही. कारण मी धैर्यांना वचन दिले, मी त्यांच्या सोबत कायम असेल. त्यामुळे तुम्ही काहीही करा, किती पण प्रयत्न करा, मी माझं वचन पाळणारच. दोन दिवस सावी, फक्त 2 दिवस. 2 दिवसात नाही तुझा विश्वास खोटा ठरवला तर नाव भास्कर मुजुमदार सांगणार नाही. आता या धैर्याचं खरं खोटं सगळं बाहेर काढावं लागतंय.